नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग आहे आपला अक्कलकोटला जात होती त्या दिवशीचा. मी अक्कलकोटला दर्शनासाठी जात होती स्वामींच्या. गाडीतला अर्धा ब्लॉग शूट करून घेतला. व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा, तुम्हाला सुद्धा स्वामींचे दर्शन होईल माझ्याबरोबर माझ्या ब्लॉगद्वारे. रस्त्याने दिसली रसवंती, मग थांबवली गाडी रस प्यायला, उसाचा रस प्यायला. सो मग इकडे रस घेतला सगळ्यांसाठी आणि रस पितोय. देवर्ष बघा कसा ग्लासकडे बघतोय, त्याला सुद्धा दिलाय रस प्यायला. त्याच्यानंतर आम्ही लागलो आमच्या पुढच्या प्रवासाला अक्कलकोटला जाण्यासाठी. आणि मी गाडीतूनच मस्त छान छान असं झाडांचं बाहेरचं जे निसर्ग आहे छान हिरवगार त्याचा शूट करून घेतला. बघा इकडं तुम्हाला धरणसुद्धा दिसत आहे आणि छान छान असे नारळाचे झाडं, हिरवगार वातावरण दिसत आहे आजूबाजूला शेतामधलं. आणि रस्त्यावर बघा तर असं कडक ऊन आहे. आम्ही तर गाडीत होतो म्हणा, असं AC मध्ये तर एवढं काही जाणवलं नाही आत गाडीमध्ये, पण जेव्हा केव्हा आपण खाली उतरायचो ना एवढं ऊन लागायचं ना. तुम्ही म्हणसाल ताई अचानक कसं काय असं अक्कलकोटला गेले दर्शनाला? काल तर ताईंनी लाईव्ह घेतली आणि आज अक्कलकोटचं ब्लॉग टाकत आहे ताई. तर असंच अचानकपणे स्वामींचं बुलावा आला दर्शनासाठी. सो अचानकपणे ठरलं आणि मग दर्शनाला निघालो. तर बघा कंटिन्यू करा ब्लॉग. दर्शनाला पोचलो इथं अक्कलकोटला. कमानीपासूनचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. छानपैकी दर्शन झालं, गर्दी नव्हती काही नव्हती, मस्त स्वामींचं छान असं दर्शन झालेलं आहे. बघा इथं स्वामी ज्या वटवृक्षाखाली बसत होते तिथे आपल्याला हा दोरा बांधून आपल्या मनातली इच्छा पूर्ण बोलायची असते, आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. त्याच्यानंतर मग हे बाहेरचं सुद्धा थोडंफार शूट करून घेतलं. खूप छान असं मस्त करमत होतं, असं निघा नव्हतं वाटत स्वामीच्या दरबारातून बाहेर. पण काय आपल्याला पुढच्या प्रवासाला सुद्धा जायचं होतं, तिथून पुढं तुळजापूरचा प्रवास गाठायचा होता. सो दर्शन वगैरे घेतलं. स्वामींची मोठी मूर्ती आहे तिकडे आलो दर्शनासाठी. तिथे शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती होती, त्यांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर लता मंगेशकर यांनी स्वामींच्या संस्थानाला 2 गाड्या गिफ्ट दिलेल्या आहे, ते सुद्धा शूट करून घेतलं. बघून घ्या ब्लॉगद्वारे. तसं तर तुम्ही बघितलं असेल, पण माझ्या ब्लॉगद्वारे सुद्धा बघा आणि दर्शन घ्यावा सगळ्यांनी स्वामींचं. आणि इकडं गार्डन होतं त्याचं सुद्धा थोडं शूट केलं आहे. त्याच्यानंतर जी काही शॉपिंग वगैरे करायची होती, स्वामींची मूर्ती घ्यायची होती मला, अभिषेकासाठी पारायण वाचण्यासाठी पुस्तक घ्यायचं होतं, ते सुद्धा घेतलं. ब्लॉग कंटिन्यू करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.